सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी जिल्ह्यातील गॅस कंपन्यांच्या समन्वय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत गॅस सिलेंडर वितरण नियोजनाचा आढावा घेतला। सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात एकूण 94 गॅस एजन्सी कार्यरत असून त्यामध्ये BPCLच्या 54, HPCLच्या 20 आणि IOCCLच्या 20 एजन्सीचा समावेश आहे। सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅस सिलेंडरचे बुकिंग तात्पुरते बंद करण्यात आले असून शासकीय संस्था, रुग्णालये, NTPC आणि अन्नछत्र मंडळांना मात्र सूट देण्यात आली आहे। घरगुती गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर प्रतीक्षा कालावधी 25 दिवसांचा करण्यात आला असून वितरणावेळी OTP पडताळणी व eKYC अनिवार्य करण्यात आली आहे। काळा बाजार रोखण्यासाठी तालुका स्तरावर दक्षता पथकेही स्थापन करण्यात आली आहेत। सोलापूर जिल्ह्यात फेब्रुवारी 2026 अखेर घरगुती गॅस ग्राहकांची संख्या 11,88,258 तर व्यावसायिक ग्राहकांची संख्या 10,800 इतकी आहे। जिल्ह्याची घरगुती गॅसची दैनंदिन गरज सुमारे 250 मेट्रिक टन आहे। जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल किंवा घरगुती गॅसचा तुटवडा होणार नाही, त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अतिरिक्त साठा करू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केले आहे। सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेही गॅस, पेट्रोल, डिझेल याचा तुटवडा भासणार नाही यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी पावले उचललेली आहेत। कालच सोलापूर जिल्ह्यातील HPCL, BPCL, IOCL या तिन्ही कंपन्यांच्या सेल्स प्रतिनिधी तसेच आपणा सर्वांना माहीत असेल की आपल्याकडे पाकणी डेपो आहे, ज्या पाकणी डेपोद्वारे डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा सोलापूरबरोबरच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, पुणे ह्या जिल्ह्यातही होत आहे। त्यामुळे पाकणी डेपोतील जे डेपो मॅनेजर आहेत कंपन्यांचे त्यांच्याशी विस्तृत आढावा बैठक घेण्यात आली। कुठेही इंधनाचा तुटवडा नाही। सध्या गॅसच्या बाबतीत फक्त कमर्शियल गॅस जे आहेत त्या कमर्शियल गॅसची बिलिंग सध्या होल्ड करण्याचे शासनाचे निर्देश प्राप्त झालेले आहेत। आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही डोमेस्टिक जे घरगुती गॅस आहे त्याचा तुटवडा नाही याबाबतचा आढावा सर्व कंपन्यांकडून घेण्यात आलेला आहे। याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कुणीही कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता कृत्रिम टंचाई निर्माण करून विनाकारण बाजारपेठेमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही या दृष्टीने सर्व नागरिकांनी दक्ष राहायचं आहे। आजच आम्ही सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पुरवठा विभागाच्या वतीने काही भरारी पथकं, दक्षता पथक आम्ही स्थापन केले आहेत। ज्या ठिकाणी आम्हाला अशा काही तक्रारी वितरणाबाबत आढळून येतील त्या ठिकाणी आम्ही धाडी टाकून कडक कारवाई करण्याचे निर्देश आमच्या यंत्रणेला दिलेले आहेत। यामुळे सर्व नागरिकांनी जर कोणाच्या भागामध्ये काही गॅस वितरणाबाबत, पेट्रोल, डिझेल वितरणाबाबत काही गैरकृत्य जर होत असतील, अशा जर काही तक्रारी असतील तर आमच्या कर्मचाऱ्यांचे नंबर्स आम्ही उपलब्ध करून देत आहोत। तातडीने त्याच्यावर फोन करून आम्हाला सूचना द्यायची आहे। तात्काळ आपला तक्रार आल्यानंतर कोणत्याही तक्रारदाराचं नाव ओपन होणार नाही याची दक्षता प्रशासन घेत आहे आणि संबंधित गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंपावर आम्ही धडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे सर्वांना आवाहन करण्यात येते की आपणास आवश्यक तेवढाच पेट्रोल, डिझेलचा वापर आपण गाडीमध्ये, वाहनामध्ये करायचा आहे। आणि गॅसच्या बाबतीत पहिले जे तुम्हाला गॅस 15 दिवसाला मिळत होता तो आता 25 दिवसानंतर गॅस आपणास पुरवठा होणार आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करायचं आहे व जिल्ह्यात कुठेही गॅस, डिझेल, पेट्रोलचा तुटवडा निर्माण होणार नाही यासाठी प्रशासन सर्वतोपरी दक्षता घेत आहे। धन्यवाद।